डोंबिवलीतील हाकेच्या अंतरावर असलेल्या महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयासमोरील हा रस्ता ठरतो यमदूत, रिक्षा चालकांचा बंदचा इशारा। डोंबिवलीत रस्ता काँक्रीट करून पुढील रस्त्यावर काही भागावर पेवर ब्लॉक लावण्यात आले, मात्र ठेकेदाराने पेवर ब्लॉक लावताना कोणत्याही नियमाचे पालन केले नसल्याने रस्ता आणि पेवर ब्लॉकमधील अंतर अर्धा फूट झाले आहे। परिणामी या रस्त्यावरून जाताना वाहनांना अडचण येते। या रस्त्यावर दर दिवशी वाहनांची दुसऱ्या वाहनांना धडक दिली जाते। असे प्रकार होत असून रिक्षांनाही धक्का देऊन सुरू करावे लागते। अनेक दिवसाच्या या त्रासाला रिक्षा चालक पुरते वैतागले असून 4 दिवसात येथील रस्ता व्यवस्थित केला नाही तर रिक्षा बंद आंदोलन करू असा इशारा डोंबिवली पश्चिमेकडील शहीद भगतसिंग पथवर असणाऱ्या रिक्षा चालकांनी दिला आहे। तर काही महिन्यापूर्वी रस्ता काँक्रीटचे काम झाले, याच रस्त्यावर काही भागात पेवर ब्लॉक लावण्यात आले, मात्र पेवर ब्लॉक लावताना रस्त्यांच्या उंचीचा विचार केला नसल्याने पेवर ब्लॉक पुढील रस्ता खाली झाला आहे। पेवर ब्लॉक व रस्त्यामधील अंतर जवळपास अर्धा फूट असल्याने वाहनांना अडचण येत आहे। आता या रस्त्याचं काम होऊन किती दिवस झाले आणि हे जे रस्त्यामध्ये खड्डे दिसतंय ब्लॉकेजचं, आता माझी स्वतःची रिक्षा इथे अडकली, 4-5 रिक्षावाल्यांनी धक्के मारले म्हणून गाडी बाहेर निघाली। त्याच्या अगोदर एक टेम्पोवाल्याचं गाडी परत अडकून ती मागे आली, एक रिक्षाचं काच फुटली। दररोज काही ना काही अपघात होतातच आहे। आता या गोष्टीवर कोणते आपल्या महानगरपालिकेवर लक्ष देतील तर बरं आहे, नाहीतर आम्हालाच आमच्या हिशोबाने एक दिवसाचं रिक्षा बंद करून काहीतरी आंदोलन करावं लागेल। दिली नाही पण समोरच ऑफिस आहेत, इथे बाजूलाच ऑफिस आहे ना त्यांच्या डोळ्यावर जसं आले असेल ना ते की त्यांनी बघितलं असेल की। आणि हे बघा पाठीमागे बघा काय चाललंय, वैजनिक रस्त्यावर एवढी मोठी गाडी अडकते, ही रिवर्स आली तर काय व्हायचं, किती गाड्या याच्या मागे चिडून जातील। भगतसिंग रोड आहे, इथं जे खड्डे आहेत आणि जी गाडी वर चढते तेव्हा आपटते, तेव्हा हाऊजिंग ब्युजिंग सह गाडी सुटून जातात आणि पब्लिकला बी त्रास होतो त्यामध्ये। आणि काय काम लवकर होई नाही आणि जेवढं लवकर होईल तेवढं आम्ही अपेक्षा करतो सरकारकडे। रोडचं काम झालं नाही, आपल्या लोकांना एवढाच त्रास होतो, मला लोकांना लय त्रास होतो, गाडीचं आहे बैल सर्व पोचतो, हेच वाद आहे। ध्यान पण नाही देत तेवढं चांगला रोड करायला पाहिजे ना, लोक रोड करत नाही चांगला।